आजच्या सत्रामध्ये 17 क्रमांकाचा वृद्धाचार आपण श्रवण करणार आहोत। परशुराम बासा बासा भेटी विधान, भाई देवबाई विधान ज्ञान करणे। परशुराम बास आणि अनुबास यांची भेटी झालेली आहे आणि त्यावेळा भेटीचं जे विधान आहे ते विधान भाईदेव व्यासांनी सांगितलेलं आहे, त्याबद्दल निरूपण केलेलं आहे। एक वेळ भाईदेव बास परशुराम बास अनुबासांशी अभ्यागत आले। एकदा भाईदेव व्यास आणि परशुराम बास हे अनुबासाशी अभ्यागत आले, म्हणजे अनुबासांच्या ठिकाणी ते आलेले आहेत आणि अभ्यागत म्हणून आलेले आहेत। म्हणजे आपल्याकडे जेही साधू येतात, अधिकरण येतात, ते जेव्हा आपल्या ठायाला येत असतात तेव्हा ते अभ्यागत असतात आणि त्यांची ती अभ्यागत वृत्ती म्हणजे त्यांच्या येण्यापासून तर त्यांचं जे स्वागत आहे ते जायपर्यंत, त्यांना निरोप देण्यापर्यंतचा जो काही पूर्ण वेळ आहे, 1 तासाचा असू शकतो, तो 1 दिवसाचा, किंवा स्वामी सांगतात की 7-5 दिसा, म्हणजे आलेले अभ्यागत जे आहेत ते किती दिवस आपल्याकडे थांबतील, किती वेळ आपल्याकडे थांबतील, तेवढ्या वेळ त्यांचं जे काही पूर्ण व्यवस्थापन आहे ते सर्व व्यवस्थित ती सेवा करणे, याला अभ्यागत वृत्ती असं म्हटलं जातं। जर आजही परमार्गामध्ये जर का कोणी आले, अधिकरण आले, सामान्य साधारण एखादे साधू जरी आले, संत जरी आले, तरी सुद्धा त्यांचं जे काही भेटीगाठी आहे आणि सेवा शुश्रूषा असेल, म्हणजे ज्यामध्ये आल्यानंतर त्यांना भेटणं, सुपारी पोफळ देऊन गळाभेट घेणं, त्यांना बसवणं आणि त्यांचे खांदे वगैरे दाबणे, पाय दाबणे, आपण करतो का आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांची अशी सेवा? मार्गामध्ये असं होत असतं बरं का। साधू थकून आलेले आहेत, मग थकून आलेल्या व्यक्तीचे खांदे वगैरे दाबले तर बरं वाटत असतं त्या व्यक्तीला, किंवा मग पाय वगैरे दाबतो आपण, पाय धुतो पण पाय दाबत नाही। परंतु चालून आलेले आणि आपल्या ठाई येण्यासाठी त्यांना जे काही कष्ट झाले असतील वगैरे, त्या अनुषंगाने ते पाय चेपणे, मग त्याच्यामध्ये ती व्यक्ती जर का आपल्यापेक्षा मोठी असेल मग त्यांचे खांदे नाही दाबायचे, त्यांचे पाय दाबायचे, म्हणजे हा त्याच्यामध्ये एक परत तो जो काही सेवेचा भाग आहे, म्हणजे श्रेष्ठ कनिष्ठ यांनी कशा प्रकारे एकमेकांची सेवा करायची आहे। आणि त्यानंतर त्यांना 2 दंडवत घालणं, आणि दंडवत घालत असताना त्यांना सांगायचं की जोपर्यंत इथे आहात तोपर्यंत उदक व्याळी पीडाहरण हे आपण स्वखुशीने, आनंदाने, प्रसन्नतेने त्याचा स्वीकार करावा। अजूनही काही सेवा असेल त्या सेवेचा आपण स्वीकार करावा, अशा प्रकारे विनंती केल्या जात असते। म्हणजे आलेल्या व्यक्तीला पूर्णपणे, कधी कधी आपलं असं होतं की काही पाहुणे आपल्याकडे असे येतात की आपण त्यांना विचारतो कधी जाणार आहात, है ना, असं पण होत असतं। नाही विचारलं तर मनात तरी येतं, परंतु मार्गामध्ये जेव्हा अभ्यागत येतात त्यावेळी त्यांना उलट ते सांगितलं जातं, आपल्या स्वस्थतेने आपल्याला जितक्या दिवस थांबायचं तितक्या दिवस आपण थांबा आणि आपल्या स्वस्थतेने जी आपल्याला सेवा आवश्यक आहे ती आपण स्वीकारा, अशा प्रकारे तिथे विनंती केल्या जाते, प्रार्थना केल्या जाते। हा सुद्धा काय आहे, सेवेचा भाग आहे आणि त्यांचा थकवा घालवण्याचा एक भाग आहे। आलेली जी व्यक्ती आहे त्यांना नुसतं विचारपूस जरी केली तरी त्यांचा थकवा जात असतो। थकवा जाण्याने नुसतंच काही अंग चेपलं वगैरे याच्यानी थकवा जातो अशातला भाग नाही, नुसते 2 शब्द तुम्ही चांगले बोलले त्याच्यानी थकवा जात असतो। आलेल्या अभ्यागतांचे जर का आपण पाय धुतले तर त्याच्याने सुद्धा त्यांचा थकवा जो आहे तो जात असतो, इत्यादी
लहान सहान गोष्टी, आणि तुम्ही गेल्यानंतर जर का तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता असेल तर त्याच्यामुळे सुद्धा अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे थोडी थोडी जी काही थोडा जो थकवा असतो तो निघून जात असतो. आणि त्यातही तुम्ही जर का धार्मिक असाल वगैरे, आता साधू जेव्हा ग्रस्तांकडे जातात तेव्हाची गोष्ट आहे. तुम्ही धार्मिक असाल, तुमचे पूस प्रश्न काय असतील, शंका असेल, तरी छान वाटतं की बाबा हे अभ्यासू आहेत बरं का. तुमच्या क्रियेमध्ये जर का ती जाणीव असेल, अदब असेल, आपलेपणा तुम्हाला त्यांना जर का त्याच्यात दिसला तर अजून चांगलं वाटत असतं की नाही, हे उपदेशी जुने उपदेशी आहेत किंवा यांना सेवेची जाणीव आहे. म्हणजे सेवेच्या भागामध्ये सुद्धा आपल्याकडे ते कौशल्य असलं पाहिजे. इत्यादी प्रकारे आपल्याकडे जेही कोणी वासनिक येतात, साधू येतात, अधिकरणं येतात, त्या सर्वांची अशा प्रकारे अभ्यागत वृत्ती म्हणजे सेवा जी आहे ती करायची असते. पोफळ देत असताना तुम्ही जर का मार्गामध्ये असतं की बाबा एक पोफळ देतात, ज्यांच्याकडे आलेले आहेत ते आधी भेटतात त्यांना, बाबांना किंवा त्या साधूंना, तेव्हा हे पोफळ देतात, तेही त्यांना पोफळ म्हणजे सुपारी दिल्या जाते. पोफळ त्यांचं ते यांना देतात, ते यांना देतात. त्या दिवशी एका ठिकाणी ग्रस्त भेटले मला आणि त्यांनी पोफळ दिलं, मी त्यांना पोफळ दिलं. ते म्हणे बाबा ह्या पोफळाचं काय करायचं? मी म्हटलं ते तुमच्याजवळ ठेवायचं, हे भेटीचं विधान आहे. ते म्हणे आम्हाला असं पहिल्यांदाच कोणीतरी पोफळ दिलं साधूंनी, आम्ही साधूंना देतो परंतु आम्हाला असं कोणी देत नाही. कारण की हा जो प्रकार आहे तो साधूंच्या भेटीमध्ये सर्रासपणे चालत असतो. परंतु काही वेळा असंही होतं की साधू सुद्धा ग्रस्त लोकांना त्यांनी जर का पोफळ दिलं तर हेही देतात. म्हणजे असं विधान सुद्धा झालं पाहिजे. म्हणजे कशासाठी सांगतोय, आपल्याला साधूंचा योग आहे, साधू मंडळी आपल्याकडे येत राहतात, तर त्याच्यामुळे इत्यादी प्रकारे सेवा जी आहे त्यांची आपण करू शकतो. उन्हाळा असेल तर थंड पाण्याने पाय धुवायचे, आणि हिवाळा असेल तर कमीत कमी कोमट पाणी तरी पाहिजे बरं का. नाही तर काही ठिकाणी हिवाळ्यामध्ये थंड पाणी असतं आणि खरोखर त्यावेळी देव आठवतो. मग ज्यांचे पाय धुतल्या जातात त्यांना देव आठवतो. आणि उन्हाळा असेल तर स्वाभाविकच आहे, थंडच पाणी तिथे अपेक्षित आहे. गरम पाणी उन्हाळ्यातही चालतं बरं का. परंतु थंडीमध्ये, हिवाळ्यामध्ये असेल आणि एकदम थंडगार पाणी असेल तर काय होऊ शकतं, थोडा त्रास होऊ शकतो. पण तुम्हाला कुठले साधू काही बोलणार नाही, ते सहन करून घेतील किंवा त्याच्याबद्दल कुठली तक्रार ते करणार नाहीत. परंतु आपलं असं आहे की आपल्याकडनं उत्तम सेवा घडली पाहिजे. देवाला प्रार्थनाही असते, देवा आमच्याकडनं उत्तम क्रिया जी आहे ती उत्तम क्रिया आमच्याकडनं आपण घडून घ्या, अशा प्रकारची प्रार्थना आपली असते. आणि त्या अनुषंगानेच पदार्थ असतील, म्हणजे नुसती अभ्यागत वृत्ती पाय धुण्याचं स्वागत आहे किंवा त्यांना 2 पावलं पुढे घ्यायला जाणं आहे इथपासून, तर त्यांना योग्य पदार्थ वाढणे, उत्तम पदार्थ वाढणे आपल्याकडनं. त्यांच्याकडनं कुठली काही मागणी नसते की हेच करा तेच करा असं. परंतु पथ्यपाणी त्यांचं परिच्छेद काय आहे हे माहिती करून घ्या. त्यांच्या प्रकृती अनुरूप त्यांना काय चालतं नाही चालतं हे लक्षात घ्या, आणि त्यानुसार आपले पदार्थ आपण बनवले पाहिजेत आणि वाढले पण पाहिजेत. बरोबर बरं का. वाढताना पण तुम्ही जर का ताट व्यवस्थित वाढलेलं असेल तर जेवणाऱ्याला 2 घास जास्त जातात. एरवी तर आम्ही पात्रामध्ये जेवत असतो तर त्याच्यामुळे तो भाग वेगळा. परंतु कधी ताटामध्ये जर का वाढलेला असेल तर मग एका ठिकाणी मी गेलो, त्यांनी 2 भाकऱ्या एकदाच वाढून दिल्या. 2 भाकऱ्या म्हणजे परत आता मागायचं नाही. परंतु तसंही नसतं, त्यांचं परत वाढणं पण सुरू होतं की बाबा परत घ्या, अजून घ्या. मग म्हटलं आधीच 2 भाकऱ्या वाढलेल्या, परत अजून काय घेणार मी? नाही परत तुम्ही काहीच घेतलं नाही, तुम्ही कमी जेवले. अहो तुम्ही वाढलंच आधी जास्त, पण परत भाकरी घेण्याचा काही संबंधच येत नाही. परंतु मी काय करत असतो की जेवढं वाढलेलं आहे त्यातलं काही गोष्टी कमी करून ठेवायच्या, परत ते वाढायला येतच असतात, आग्रहपूर्वक वाढतच असतात. तुमचाही आग्रह असलाच पाहिजे, परंतु तो पण अति आग्रहामध्ये मोडला नाही पाहिजे.
तो प्रमाणात आग्रहामध्ये मोडला पाहिजे। तर त्या पद्धतीने वाढणं आणि ते पदार्थ जे आहेत ते दिल्यानंतर, ते ताट ठेवल्यानंतर एक यथोचित विनंती असते, आग्रह असतो। खूप वेळा तुम्ही काय बोलताय, कसं बोलताय त्यानुसार समोरची व्यक्ती जी असते त्या क्रियेचा स्वीकार करत असते। जसं मी ते नेहमी सांगतो ना, की ते काही लोक म्हणतात या बरं का आमच्याकडे, आम्ही हो हो येतो। ते नाव गाव पत्ता काही सांगत नाही, ते म्हणतात की नाशिकला आले की या आमच्याकडे। पण नाशिकला कुठे, कोणाला विचारायचं? पोलीस स्टेशनला जाऊन विचारायचं की हे कुठे राहतात, तर त्यांचं नावही माहिती नसतं, ते नाव नंबर काहीच देत नाही, फक्त आमंत्रण देतात। मग ते पण आमंत्रण तेवढंच स्वीकारायचं, मी तेवढंच स्वीकारतो, हो हो ठीक आहे। मी सुद्धा त्यांना नाव गाव पत्ता नंबर काहीच विचारत नाही, म्हणजे आपणही तेवढंच राहायचं। मग समोरच्याचं बोलणं कसं आहे, काय कसं आहे त्यानुसार त्या क्रियेचा स्वीकार जो आहे तो केला जात असतो। म्हणून आपलं विनंती जर का तुम्ही करत असाल तर ती वरवडे करूच नका। वरवडे असेल तर विनंती करायची गरजच नाही, एक औपचारिकता नको त्याच्यामध्ये। आणि विनंती केली तर त्यानुसार मग सर्व साग्र संगीत ती विनंती तुमची असली पाहिजे। समोरच्या पण वाटलं पाहिजे की हो हे बोलवत आहेत बरं का, खरोखर हे बोलवत आहेत। त्या पद्धतीने हे सगळं अभ्यागत वृत्तीमध्ये येतं। जेव्हा आपल्याकडे वासनिक येतात, आपण नातलगांचा विषय घेत नाही, आपल्याकडे वासनिक येतात म्हणजे धर्मबुद्धीने येणारे जे काय आहेत, मग ते उपदेशी आहेत, वासनिक आहेत, साधू आहेत, अधिकरण आहेत इत्यादी। त्यानंतर अजून अभ्यागत आपल्याकडे येतात, म्हणजे ते भिक्षा मागायला जे येतात ते आपल्या घरामध्ये येत नाहीत आणि त्यांना घरात येण्याची उगाच आग्रह सुद्धा करायचा नाही, त्यांचा विधी सुरू आहे तो। त्यांना तुम्हाला काय यथोचित आहे ते तुम्ही वाढा, दंडवत करा, त्यावेळी ते दक्षिणाही बहुतांशी लावत नसतात किंवा आणि ते सुद्धा घेत नसतात। तर आपल्याला योग्य आनंद पद्धती म्हणजे आनंदाने आणि निर्दोषपणे तो पदार्थ आपल्याला वाढता आला पाहिजे। भिक्षेला आलेल्या व्यक्तीला जास्त वेळ थांबवू नका, आपल्या पद्धतीने तुम्ही थांबा आम्ही गरम चपाती टाकतो, तसं नाही, जे आहे त्यावेळी ते उपलब्ध करून द्या। आणि देवाला प्रार्थना करा की बाबा आता ही भिक्षा मागायला कोण ना कोण साधू मंडळी येतच राहणार, आज माझ्याकडनं उत्तम पदार्थ दिला गेला नाही, पण यापुढे माझ्याकडनं उत्तम दातृत्व व्हावं, तर पुढे असं होईल की तुम्ही गरम चपात्या बनवत असतानाच भिक्षेला कोणतरी येईल, ती गरमच चपाती दिल्या जाणार आहे। अर्थातच ते भिक्षा मागतील, नंतर भिक्षा भोजनस्थळी जातील, तिथे स्मरण करतील, देवपूजा वंदन करतील आणि मग ते जेवणार आहे। तुमची ती गरम चपाती थंडच होणार आहे, परंतु दातृत्व करतेवेळी तुम्ही ती चपाती कशी दिलेली आहे, गरम दिलेली आहे, म्हणजे तुमचा दातृत्वाच्या वेळेचा पदार्थ उत्तम आहे आणि तो उत्तम पद्धतीने दिला गेलेला आहे, म्हणून त्याचं सुद्धा गोमट प्राप्त होणार आहे। इत्यादी सगळं जे काय आहे ही साधू सेवेमध्ये हा भाग येतो। आणि अशा पद्धतीने अनोबासांच्या इथे भाईदेव व्यास आणि परशुराम व्यास हे अभ्यागत म्हणून आलेले आहेत। अनोबासी विधान केले, अनोबासांनी ते विधान केलेलं आहे, भेटलेले आहेत, गळा भेट घेतलेली आहे, पोपळ दिलेला असेल आणि त्यांची सेवा वगैरे जी आहे ती केली। त्यानंतर आलेल्या अभ्यागतांना संकल्प एक सोडला जातो आणि संकल्प सोडून 2 दंडवत घातल्या जातात, ते अभ्यागत वृत्तीचे दंडवत असतात। त्याच्यामध्ये ही सर्व विनंती त्यांना करायची असते। विधान करिता अनोबासी भाई देवबासांचे पाय धुतले, आणि असं विधान करत असताना, ते स्वागत करत असताना त्याची सुरुवात आहे पाय धुण्यापासून। म्हणजे त्या ठिकाणी जी कोणी व्यक्ती आपल्यापर्यंत आलेली आहे ती थकून भागून आलेली असणार आहे, आपल्यापर्यंत येण्यासाठी त्यांचे पाय जे आहेत ते निश्चितच त्यांना त्रास झालेला असणार आहे, धूळ त्यांच्या पायावर आलेली असणार आहे, इत्यादी प्रकारे त्यांचा शीणही जावा आणि त्यांचे जे पाय आहेत तेही स्वच्छ व्हावेत, ते आपल्या कडून ते सेवा ती झाली पाहिजे। आणि म्हणून आलेल्या व्यक्तीचे पाय धुण्याची जी प्रथा आहे ती प्रथेमध्ये हाही एक भाग आहे आरोग्याचा, की त्यांचे थकवा शीण जो आहे तो त्याच्यामुळे जात असतो।
आणि म्हणून विधान करिता अनोबासांनी काय केलं की भाईदेव बासांचे पाय त्यांनी धुतलेले आहेत. परशुराम बास काही केल्या धुने दिती, पण परशुरामाचे पाय जेव्हा धुवायला ते लागलेले तेव्हा परशुराम बासांनी आपले पाय त्यांना धुवू दिले नाही अनोबासांना. परशुराम बासी म्हणितले तुम्ही आम्हा गुरुस्थान, तुम्ही आम्हाला गुरुस्थानी आहात, मोठे आहात, ज्येष्ठ आहात. महानुभाव पंथामध्ये काय आहे की हे सौजन्य जे आहे ते दिल्या जातं एकमेकांना, श्रेय घेतल्या जात नाही. कारण की ज्ञान आहे, ज्ञान असल्यामुळे हे माहिती आहे की आपल्याकडे जरी ते कार्य करण्याची गुणवत्ता आहे परंतु योगच परमेश्वराने दिलंच नाही आणून, तर आपल्याकडे क्षमता आहे, सगळं आहे, पण आपल्याकडनं देवाने घडवूनच नाही घेतलं तर आपण कमकुवतच आहोत. आणि असं बघायला मिळतं एखाद्या व्यक्तीची क्षमता नाहीये, द्रव्य वगैरे त्याच्याकडे नाहीये, पण देव मात्र त्यांच्याकडनं घडवून घेतात. आज बघा ना, आपण एवढे मोठे मोठे पंचावतार करतोय, देवाला बोलवतोय, परंतु देव येतात की नाही येत, खातात की नाही खात, आपल्याला काही माहिती नाहीये. आणि आपण त्याचं पडताळणी सुद्धा करत नाही, की देवाला सुद्धा विनंती करत नाही की तुम्ही स्वीकारलं की नाही स्वीकारलं ते आम्हाला सूचित करा, आम्हाला कळवा, जाणवा. आहे का कधी काही? आपण फक्त क्रियेपाठी क्रिया करतोय, क्रियापाठी क्रिया करतोय, तसं नाही. आपल्या शरीराची सुद्धा आपण 6 महिने वर्षभरात एकदा तपासणी करतो की आपण जे वर्षभर खातोय पितोय वगैरे ते कार्य बरोबर शरीरात चालू आहे का, शरीरात काही उत्पन्न तर नाही झालं, काही आजार वगैरे काही, ह्यासाठी आपण ते तपासत असतो. तसं आपण जी काही ज्ञानयुक्त, अज्ञानयुक्त, अन्यथा ज्ञानयुक्त ज्या क्रिया करतोय वर्षभर, त्याची कुठेतरी पडताळणी आपण करतो का? हे देवाला आवडलं की नाही आवडलं, लेखी लागलं की नाही लागलं, देव प्रसन्न झाले की नाही झाले, किंवा या क्रियेनंतर अजून काही क्रिया आपल्यामध्ये वाढल्या का, इत्यादी पडताळणी आपण आपली केली पाहिजे. सिंहावलोकन ज्याला म्हणतात ते केलं पाहिजे, नुसतेच क्रियेपाठी क्रिया नसली पाहिजे. आणि म्हणून इथे जे ज्ञान आपण घेतलं ते किती समजलं, ते आपल्यात उतरलं का, आचरणात आलं का, ते आचरण करताना सात्विकता आहे का आपल्याकडे, स्वस्थता आधीपेक्षा जास्त लाभली का आपल्याला, आपल्या वागण्या उठण्या बसण्यात बदल झाला का, राग द्वेषादी आपले कमी झाले का. राग द्वेष कोणाचे कमी झाले पाहिजेत? आपलं असतं की हा संन्यासांचा विधी आहे, साधूंचा विधी आहे. साधूंचा विधी तर आहेच, पण मी एक वाक्य बोलत असतो की साधू होणाऱ्यांसाठीचा पण तो विधी आहे बरं का. ज्यांना साधू व्हायचं आहे पुढे त्यांच्यासाठी पण तो विधी आहे. इत्यादी गोष्टी आपल्यामध्ये बदल झालेला आहे का हे आपण पडताळलं पाहिजे. आणि इथे ते म्हणतात की ते आम्हा गुरुस्थान, म्हणजे ते आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत त्यांच्याकडनं आपण सेवा घ्यायची नाही, त्यांना आपण सेवा द्यायची, आपण त्यांच्या इथे जाऊन सेवा करायची, त्यांच्याकडनं आपण सेवा घ्यायची नाही. जसं आता आपण आपल्याकडे कोणी साधू आले त्यांना म्हणू का आपण आमच्या सर्वांचा स्वयंपाक बनवा म्हणून, म्हणाल का तुम्ही? परंतु मार्गात जेव्हा जातो तेव्हा तर आपण सांगतो आम्ही 10 लोक येत आहोत, आमचा स्वयंपाक बनवून ठेवा. कोणाला सांगतो ते? तिथल्या साधूंनाच सांगतो, बाबा आम्ही येणार आहोत 10 लोक, म्हणजे ते साधूंनाच आपण तिथे सांगितलेलं आहे. आता हे इतकं नॉर्मल गोष्ट झालेली आहे की ते आपण टाळूच शकत नाही. स्नान करायला जायचं, आपल्याला वाटतं बाहेर इकडे तिकडे खाण्यापेक्षा आपलं मार्गातच खाणं उत्तम आहे आणि चांगलंच आहे ते. म्हणजे हे काय झालं, आपण इतके अडकलेलो आहोत की आपल्याला मार्गाचं भिक्षांनाही खायचं आहे, परंतु आपल्यामुळे त्यांना त्रास होतो आहे. कसं काय करायचं? तर आपण हे टाळू शकत नाही, म्हणजे जेवायचं मार्गातच आहे, परंतु एक बदल आपण करू शकतो की आपण पंक्तीच्या वेळेलाच पोहोचतो. आपल्याकडे गाडी असल्यामुळे आपण पंक्तीच्या वेळेला पोहोचतो आणि पंगत झाली की हात धुतले की लगेच निघतो. म्हणजे आपली कोण वाट बघतंय का काय, किती बिझी आहोत आपण. माझं म्हणणं, ज्या ठिकाणी पंगत ठेवलेली आहे त्या ठिकाणी सकाळी लवकर तुम्ही पोहोचले पाहिजे आणि काही जी सेवा मिळेल ती सेवा आपण तिथे केली पाहिजे. भाव मनात ठेवला पाहिजे, आज अन्नदान आहे आमच्याकडनं तर नुसतं अन्नदान नको, सेवा सुद्धा आम्हाला घडली पाहिजे, तर ते तुमचं अन्नदान कुठेतरी पूर्ण होतं. आपल्याला वाटतं की पंगत आणि त्याच्यात दक्षिणा दिली की क्रिया पूर्ण होते. एका ठिकाणी गेलो ते चहा जरी दिला, काही जरी दिलं तरी ते दक्षिणा लावायचे,
आमच्या इथेच राहणार आहे. म्हणजे मी सकाळी गेलो, चहा घेतलं त्यांच्याकडे तर दक्षिणा, परत थोड्याने जाऊन नाश्ता काय केलं लगेच दक्षिणा, परत जेवायला गेलो तर परत दक्षिणा. म्हटलं एवढी दक्षिणा तुम्ही कशाला? नाही, त्यामुळे द्रव्यदान दिल्याशिवाय क्रिया पूर्ण होत नाही. कोणी सांगितलं तुम्हाला? अन्नदान ही क्रिया स्वतंत्र आहे, द्रव्यदान ही क्रिया स्वतंत्र आहे. अन्नदान केलं द्रव्यदान नाही केलं तरी क्रिया पूर्ण होते. आपण भिक्षा देतो, वाढतो, त्याच्यात द्रव्यदान देतो का? आपण वस्त्रदान देतो का जे भिक्षेला येतात? नाही. तिथे फक्त अन्नदान सेवा आहे. द्रव्यदान सेवा वेगळी आहे, वस्त्रदान सेवा वेगळी आहे, धातुदान सेवा वेगळी आहे. हे स्वतंत्र स्वतंत्र आहेत आणि या काही कंपल्सरी नाही की त्याच्यासोबत त्या गोष्टी केल्याच पाहिजे असं काही नाही. एकच क्रिया करायची क्षमता, ती एकच क्रिया करा. म्हणजे आपण त्या क्रिया करत असताना, म्हणजे अन्नदानाची क्रिया असेल तर तिथे सेवा सुद्धा आपली घडली पाहिजे. बाकीच्या एखाद्या क्रिया नाही घडली तरी चालेल, परंतु सेवा मात्र घडली पाहिजे. आणि त्या ठिकाणी जे अन्नदान घडतंय त्यामध्ये तुमचं काहीतरी योगदान, तुमचं कष्ट, नुसतंच द्रव्य दिलं त्यांना पंक्तीचं म्हणजे आपण मुक्त झालो अशातला भाग नाही. तिथे सेवा सुद्धा तेवढीच अपेक्षित आहे. जुन्या काळातले लोक जर का कुठे अन्नदान असेल तर गाडीमध्ये सीधा आटा घेऊन जायचे, स्वतः बनवायचे आणि वाढायचे आणि सर्व आटवल्यानंतर भांडी कुंडी सर्व स्वतःच घासायचे. म्हणजे तिथल्या मार्गस्थ लोकांना कुठलाही त्रास नको. अलीकडे ती क्रिया आपण नाही करू शकत, एवढं सगळं सोबत घेऊन जाणं नाही शक्य होत वगैरे. तर आपण त्या ठिकाणी जाऊन मदत वगैरे या गोष्टी करून आपण आपल्याच क्रियेला काय करू शकतो, अजून वाढवू शकतो. आणि जो काही दोष घडणार आहे उद्या त्यांना पण लक्षात येतं की हे वासनिक वेगळे आहेत बरं का, इतरांसारखे नाहीत, फक्त पंगत केलीनी गेले असं नाही, हे जाणीवेचे आहेत, सेवा करणार आहेत. त्यांनाही बरं वाटतं, तुमच्याविषयी सुहृदत्वाचा भाव त्यांच्या मनामध्ये निर्माण होत असतो आणि त्याच्यामुळे आपली क्रिया अजून चांगली होते. म्हणून पंगत असेल तर घाई गडबड नको पाहिजे. 2-3 तास आधी जा त्या मार्गामध्ये, सेवेला हातभार लावा आणि पंगत झाल्यानंतर काही भांडी कुंडी तुम्हाला जेवढी घासायला मिळतात तेवढी तिथे घासा, व्यवस्थापन करा. जिथे पंगत झाली ते झाडून काढा, पुसून काढा इत्यादी तरी सेवा आपण करूच शकतो. आणि निवांत तिथून निघा. एकदम घाई गडबड त्याच्यामध्ये नको पाहिजे. म्हणजे त्याचं नियोजनच तसं असलं पाहिजे. आपण एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातो, ते घाईघाईत जातो का? गेलो 1 तास थांबलो लगेच निघालो, आम्हाला जायचं आहे. तिथे आपण 1-2 दिवस मुक्काम या दृष्टीने ते असतं. तशा पद्धतीने ईश्वर क्रिया कुठली का असेना त्याच्यासाठी तुम्हाला वेळ देता आला पाहिजे. ती जर का वेळ आपल्याला चांगल्या प्रकारे देता आली तर पुढे आपल्यावर कुठल्याच प्रकारची वाईट वेळ येत नाही. वेळ दिला गेला पाहिजे त्या गोष्टीला. आणि म्हणून इथे सेवा करत असताना इथे ते जी सेवा करतायत अनुबास, परंतु परशुराम बास मात्र त्यांना काही आपले पाय धुवू देत नाहीत, कारण की ते आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, गुरुस्थानी आहेत. मग जे आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत, आता याच्यामध्ये सुद्धा आपल्यापेक्षा एखाद्याने लवकर उपदेश घेतलेला असेल तरी ते आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. यदा कदाचित आपण त्यांच्या आधी उपदेश घेतलाय पण त्यांचा अभ्यास आपल्यापेक्षा जास्त आहे, ग्रस्त वेशातलाच व्यक्ती आहे, तरी सुद्धा ते आपल्याला कसे आहेत, श्रेष्ठ आहेत, गुरुस्थानी असल्यासारखे आहेत. किंवा एखाद्या वेळेस आपण आधी दीक्षा घेतली पण त्यांचं अध्ययन आपल्यापेक्षा, आचरण त्यांचं जास्त आहे वगैरे, तर ते कुठेतरी त्यांना मानणं म्हणजे त्यांचे श्रेष्ठत्व त्यांच्याकडे जे दैवराटीचं आहे त्यानुसार त्यांना ती मान्यता जी आहे ती मनातनं दिल्या गेली पाहिजे. बाह्य वरवडे तुम्ही दिली आणि मनातनं काहीच नाही आहे, तर तसं नाही पाहिजे. तर या ठिकाणी अनुबास जे आहेत, अनुबास मात्र हे बघत नाही की मी यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, मी यांच्यापेक्षा मोठा आहे असं बघत नाही. त्यांचं विधान आहे की नाही, आपल्याकडे अभ्यागत आले तर त्यांचे पाय आपण धुतले पाहिजे, त्यांची सेवा आपण केली पाहिजे. इथे लहान मोठं असं काही नाही. परंतु सेवा स्वीकारणारे जेव्हा आपण असतो तेव्हा मात्र आपण हे मूल्यमापन करायचं असतं की नाही, हे आपल्यापेक्षा मोठे आहेत, ज्ञानाने मोठे आहेत, उपदेशाने मोठे आहेत, अनुसरणाने मोठे आहेत, त्यागाने मोठे आहेत, स्मरण आपल्यापेक्षा जास्त करतात, हे आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. तुम्ही जर का ज्ञान दृष्टीने जर का बघितलं ना तर तुम्हाला तुमच्या समोरचे सगळेच लोक चांगले दिसतील, तुम्हाला ते श्रेष्ठ वाटतील की यांच्याकडे
अशा प्रकारचा गुण आहे माझ्याकडे तो नाहीये. माझे एक सन्मित्र आहेत, ते सेवा वगैरे इतकी करतात, मला असं वाटत राहतं बरं का की सेवा गुण यांच्याकडे आपल्यापेक्षा कैक पटीने जास्त आहे. आपल्याकडे काही सेवा भाव नाही आहे. एखाद्याच्याकडे अजून कुठला तरी गुण बघितला तर ते लक्षात येतं की यांचा भाव किती आहे, एवढा भाव तर आपला सुद्धा नाही आहे. असं जाणवलं पाहिजे बरं का, लक्षात आलं पाहिजे. तुम्ही ज्ञान आचरण दृष्टीने जर का जगत असाल, नुसतंच ज्ञान असून नाही, आचरण दृष्टीने जेव्हा जगता तेव्हा तुम्हाला हा फरक तुम्हालाच लक्षात येतो की आपल्यापेक्षा यांची अन्नदानाची क्रिया उत्तम आहे, यांची दातृत्वाचा जो काही भाव आहे किंवा जे काही हालचाली आहेत ते आपल्यापेक्षा उत्तम आहेत, चांगल्या आहेत. त्यांची प्रसन्नता आपल्यापेक्षा चांगली आहे. आमच्याकडे एक जण येतात अन्य, त्यांना कधी विचारलं कसं चाललेलं आहे, ते बोलतात सब आनंद में है. इतकी प्रसन्नता असते त्यांच्या बोलण्यात आणि चेहऱ्यावर वगैरे. मला असं वाटतं हे तर आपल्याकडे असलं पाहिजे. असं ईश्वर साधक आहोत आपण तर नेहमी आनंदातच असलं पाहिजे. आपल्याला कुठल्याही प्रकारचं दुःख जे आहे ते कधीच नसलं पाहिजे, कारण ईश्वर भेटल्याचा जो काही आनंद आहे त्याच्यापेक्षा वेगळा आनंद या जगामध्ये वेगळा कुठलाच नसू शकतो. आणि त्या अनुषंगाने आपणच आनंदी असलं पाहिजे जगामध्ये. परंतु तो व्यक्ती आनंदामध्ये आहे, कुठल्या प्रकारची तक्रार नाही. तुमची तब्येत खराब दिसते, हे तर चालूच राहतं म्हणे. तब्येत चांगली होणं खराब होणं हे वातावरण, हे सुख दुःख हे चालू राहतं बाबा. परंतु देवाच्या कृपेने सगळं चांगलं आहे, कधी पण त्यांना विचारा, हेच वाक्य ते बोलतात. म्हणजे या ठिकाणी आपण जर का ज्ञान दृष्टीने बघू तेव्हा आपल्याला सगळं चांगलंच दिसणार आहे, वाईट काहीच नसणार आहे आपल्या आयुष्यामध्ये. आणि इथे हे जे अनोबास आहेत ते मात्र पाय धुतात, पण परशुरामबास म्हणतात नाही, हे आम्हाला गुरुस्थानी आहेत. तुम्हा धो नाही येती, तुम्ही आमचे पाय धुवू शकत नाही, कारण तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात. अनोबासी म्हणितले सुवर्णाची पायऱ्या झाल्या तरी काही डोये चालो येईल. त्यांनी तो न्याय दिला. कोणी अनोबासांनी. त्या अनोबासांना पाय धुवायचे त्यांचे, पण ते धुवू देत नाही. ते म्हणतात तुम्ही गुरुस्थानी आहात, म्हणून ते म्हणतात जरी मी गुरुस्थानी आहे, मी जरी श्रेष्ठ आहे, काही जरी असेल तरी, जरी सोन्याच्या पायऱ्या असल्या तरी ते काही डोक्याने त्याच्यावर चालताना काय करावं लागतं, पाय देऊनच चालावं लागतं. का डोक्याने चालता येईल का तिथे. तसं मी एक अजून ऐकलेलं की सोन्याची जरी चप्पल असेल तर ती कुठे डोक्यावर थोडी ठेवता येते. ती चप्पल म्हटल्यानंतर ती पायातच घालावी लागणार आहे. आता तो न्याय थोडा वेगळा आहे, पण हा न्याय जो त्यांनी दिलेला आहे, सोन्याच्या जरी पायऱ्या म्हणजे श्रेष्ठत्व जरी असेल तरी तिथे पायानेच चालावं लागतं त्या पायऱ्यांवर. तसं कोणी किती काही श्रेष्ठ असे ना का, पण त्यांच्याकडे जेव्हा कोणी अभ्यागत येतं त्यावेळी त्यांचं भेटीचं जे विधान आहे, आमच्या स्वामींनी भेटीची वचनं सांगितलेली आहेत, त्याच्यामध्ये सांगितलं की भ्रमता भेटी का आपजोनी भेटी, आवर्जून भेट घ्या. एक तर सहजपणे त्या भागातनं आपण चाललोय आणि त्या अधिकाऱ्यांची साधूंची भेट आपण घेऊ शकतो, किंवा आपजोनी किंवा आवर्जून त्यांची जाऊन भेट घ्या, मुद्दामून जाऊन भेट घ्या त्यांची, कारण ते गुरुस्थानी आहेत. त्यानंतर असंही सांगितलेलं आहे की आपल्याकडे जर का काही असेल तर ते चांगलं जे पण असेल, वस्त्र असेल, पदार्थ असेल, ते समोरच्या अभ्यागतांना आपण द्यायचं. आपल्याकडे काय चांगलं आहे ते बघायचं. आमच्या बाईचा निवडायच्या त्याच्यातला पदार्थ, बरवा पदार्थ कुठला आहे तो गोसाव्यांशी वाढी ती ताटामध्ये वाढायचे. तसं आपल्याकडे बरव काय आहे, असं नाही झालं पाहिजे की आपल्याकडचं जे चांगलं आहे ते आपण ठेवायचं नाही, हे चांगलं हे नाही द्यायचं, जे चांगलं नाही ते द्यायचं, असं नाही, जे चांगलं आहे तेच दिलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीने सुद्धा ही अभ्यागत वृत्ती आहे. भेटीच्या वचनांचं ते विधान आहे आणि त्यांची सेवा वगैरे करायची आहे. जसे महेश्वर पंडित तिथे हिस्सा मागायला आलेले आहेत की भटोबास गेले, ते माझे वडील होते तर त्यांचा हिस्सा संपत्तीचा, तेव्हा त्यांच्यासोबत ते मायंबास गेलेले आहेत, अमृते मायंबा. तर ते अमृते मायंबा त्यांची सेवा करत होते. का सेवा करत होते, हे भोटोबासांचे पुत्र आहेत, आमचे जे गुरु आहेत त्यांचे हे पुत्र आहेत, म्हणून ते त्यांची सेवा करत होते. आणि ते तर
संपत्तीचा हिस्सा मागायला आले, भांडायला आलेले होते महेश्वर पंडित, आणि हे त्यांची सेवा करत होते. असं बघायला मिळतं का काही? आपली जी सेवा करतो त्यांच्याशी आपण भांडायला तयार असतो, आणि इथे जो भांडायला तयार आहे, भांडायलाच आलेला आहे, त्या व्यक्तीची सेवा ही व्यक्ती करते. ही मानव पंथाच्या तत्वज्ञानाची शिकवण आहे. तुम्हा मारिता पूजिता समान या वचनाचं जर का तुम्हाला प्रात्यक्षिक बघायचं असेल तर ती स्मृती आहे. आणि त्या वेळेला मग ते महेश्वर पंडित बघतात हे सगळं. आपल्याला ना चिंतन करता आलं पाहिजे, आपल्या आसपास काय घटना घडतात याचं चिंतन करता आलं पाहिजे. त्यांनी लक्षात आलं की आपण तर भांडायला आलो, पण ही व्यक्ती काय करते, आपला बिछाना टाकते, काय आपल्याला भिक्षा चांगली आणून देते आहे, सगळी सेवा आपली ते करून राहिलेले आहेत, आणि आपण काय करतोय, आपण तर भांडायला आलेलो आहोत. आणि मग त्यांनी त्यांना हात जोडले, म्हणाले की आता तुम्ही काही सेवा वगैरे माझी करू नका. म्हणजे काय झालं? ते म्हणे नाही, मी तुम्हाला विष होऊन प्रवर्तलेलो आहो, मी विष म्हणून आलो, तुम्ही माझ्याशी अमृत म्हणून तुम्ही माझ्याशी वागत आहात. आणि तेव्हापासून त्यांना अमृते मायंबा, त्यांचं नाव मायंबाच आहे नुसतं, परंतु त्यांची क्रिया इतकी उत्तम आहे की त्यांना अमृते आपल्या समोर लागतात ना. आपण ज्या ज्या डिग्री पदवी घेतो त्या त्या डिग्री पदवी आपल्या नावाच्या पुढे मागे लागतात, त्या सगळ्या आहेत आपल्याकडे, परंतु त्याहीपेक्षा अमृते जे आहे, म्हणजे वास्तविक जे वागले ती पदवी त्यांना. तिथे कुठलंही विद्यापीठ नाही, काही नाही आहे. पण माणसं जेव्हा आपल्याला मनापासून स्वीकारतात ना, ही सगळ्यात मोठी पदवी असते आपल्यासाठी. सर्वात पहिले आमच्या स्वामींनी बघितलं महादाईचा कशा आहेत, अभ्यास केला महादाईसांच्या, आणि मग आमचे स्वामी म्हणतात म्हातारी चर्चक आणि जिज्ञासक. सगळ्यात पहिली पदवी महादाईसांना दिली. कुठलं विद्यापीठ नाहीये, पण ज्ञानाचं पीठ आहे. परमेश्वर ज्ञानमय आनंदमय आहे, त्यांनी ती पदवी दिलेली आहे. म्हातारी चर्चक आणि जिज्ञासक म्हणजे आपल्या वागण्यामध्ये तो गुण असला पाहिजे, आणि त्या गुणानुसार आपल्याला ते नाव प्राप्त होतं वेदवंती नागदेव. आचार्य भटोबास जे बोलले त्याच्यामुळे लोक शांत व्हायचे, अंतकरण त्यांचं शांत होऊन जायचं, वेदल्या जायचे लोक, म्हणून वेदवंती नागदेव असं त्यांना म्हणायचे. म्हणजे आपल्या क्रियेनुसार आपल्याला नाव पडत असतं. तर ती क्रिया उत्तम प्रकारची असली पाहिजे, तर चांगल्या प्रकारचं नाव जे आहे, विशेषण जे आहे, ते आपल्या नावापुढे लागू शकतं. आणि म्हणून ते म्हणतात की मी जरी श्रेष्ठ आहे, मी जरी गुरु असेल, तरी सुद्धा तुम्ही माझ्याकडे अभ्यागत म्हणून आलेले आहात, तर मी तुमची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे. भेटीच्या विधानामध्ये आपल्याकडे जे अभ्यागत येतात त्यांची सेवा आपणच केली पाहिजे, आणि केलीच पाहिजे. अशा प्रकारचा नियम तर आहेच, पण त्याच्यामध्ये आवडी देखील आहे. आमच्या बाईसा स्वामींना म्हणतात, बाई देवा सांपे कवणी गोसाव्यांची भगतजने न येती. म्हणजे किती दिवस झाले कोणीच आलं नाही गोसाव्यांची भक्तजने. मज उबगू आला असे, म्हणजे कंटाळासारखा यायला लागले. का? कारण की भक्त मंडळी जर का आली तर इथे सेवादास्य चालतं. आमचे स्वामी त्यांना निरूपण करतात, ते स्वामींना काहीतरी जिज्ञासा व्यक्त करतात, इत्यादी प्रकारे ते वातावरण एकदम छान असतं. आणि म्हणून ते भक्तजनांची वाट कोण बघताय? बाईसा बघतायत. स्वामी म्हणतात बाई ते येतच आहेत, तुम्ही काय करा, पाणी भात वगैरे ही सगळी व्यवस्था करून ठेवा. म्हणजे जर का भक्त मंडळी आली तर त्रास कोणाला आहे? ते पाणी भात साठवून ठेवा, हे ते सगळं बाईसांनाच आहे. पण बाईसांना तो त्रास वाटत नाही, माहेरच्या माणसांना त्रास नाही वाटत. म्हणजे जे आपले आहेत, आपलेपणा आहे, किती लोक येऊत आणि किती काही सेवा त्यांची करायची झाली तर त्याच्यात आनंदच आनंद असतो, त्याच्यात दुःख हा प्रकार नसतो. पण एक व्यक्ती जरी नावडता आला तरी आपल्याला त्याच्यासाठी काही करायला एकदम जीवावर येत असतं. तर तशा प्रकारे या ठिकाणी बाईसांना जरी काही करावं लागतं तर बाईसांना त्याचा आनंदच आहे, कारण की स्वामी प्रसन्न आहेत तर बाईसा प्रसन्न आहेत. अशा पद्धतीने इथे त्यांनी म्हटलं की जरी सोन्याच्या पायऱ्या असले तरी काही डोईये चालू येईल, तरी पायची चालावे की म्हणजे पायच देऊन त्याच्यावर चालावं लागणार आहे. तसं कोणी जरी आलं तरी अभ्यागत वृत्ती जर का माझ्याकडे ते आले तर मला त्यांची अभ्यागत वृत्ती करणं हा माझ्यासाठी देवाने दिलेला विधी आहे. यावरी बाय देवबा म्हणती ते करू. आता तेही ऐकायला तयार नाही, हेही ऐकायला तयार नाही.
ते धू द्यायला तयार नाहीत आणि धुतल्याशिवाय हे राहत नाही. मग ते म्हणतात आता भाई देवबास काय म्हणतात ते करू आपण. तर भाई देवबाई म्हटले, भेटी काळी एकमेकाचे करविले असे की, भेटी काळी एकमेकाचे करविले असे की, देवाने ते सांगितलेलं आहे आणि करायला सांगितलेलं आहे की बाबा एकमेकांची सेवा जी आहे, हे त्यांच्याकडे आले तर त्यांनी यांचं सेवा करावी आणि ते यांच्याकडे आले तर यांनी त्यांची सेवा करावी, असं भेटीचं विधान आहेच आहे. हे आदी बोधाधिष्ठान प्रयुक्तीचा बुजतो तुमचा तुम्हासीची, हे परशुरामा ते म्हणितले. आणि याचा अंती भिक्षा जयासी जे ये, प्रयुक्तीचा बुजतो यांचा यासी, हे अनुबासा ते म्हणितले. म्हणजे दोघांनाही त्यांनी भाईदेव व्यासाने समजून सांगितलेलं आहे. परी भेटी काळी दोही ते व्यापिले, म्हणजे एकमेकांच्या जागेवर एकमेक श्रेष्ठच आहेत. तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर आहात, हे यांच्या जागेवर बरोबर आहेत, परंतु भेटी काळी दोही ते व्यापिले, म्हणजे भेटी काळी दोघांनाही विधान देवाने सांगितलेलं आहे की ते जी सेवा करतील त्याचा एक विशिष्ट वेळाने तुम्ही स्वीकार करावा. प्रीती विको होई जे असं सांगितलेलं आहे. ते जे काही दातृत्व करत आहे ते प्रीतीपूर्वक आवडीपूर्वक जर का ते करत आहेत तर त्याचा त्या सेवेचा आपण स्वीकार केला पाहिजे. असं कालच्या स्मृतीमध्ये वृद्धाचारात बघितलं आपण, मी सांगितलं की ते अधिकरण बसायला टाकतात आणि ते आलेले जे कोणी आहेत साधू ते त्याच्यावर बसत नाहीत, परंतु त्याचं प्रीती विको होई जे म्हणजे घ्यायचं सुद्धा नाही आणि घेतल्यासारखं पण करायचं. म्हणजे काय करायचं, बसायचं त्या पटकराच्या बाजूला, त्याच्यावर हात ठेवून द्यायचा की स्वीकारलं, किंवा थोडंसं पायाखाली ते घ्यायचं, पूर्ण त्याच्यावर बसायचं नाही. आणि अशा पद्धतीने जे अधिकरण पण बघतात, कधी कधी एखाद्याला गादी टाकून देतात आणि ती व्यक्ती सुद्धा मस्त गादीवर बसते, ज्यांना जाणीव नाही त्यांची गोष्ट आहे. एखादी व्यक्ती तसं असतं, परंतु ज्यांना जाणीव आहे हे कोण आहेत, अधिकरण आहेत वगैरे, किंवा अधिकरण नाहीत सुद्धा, आपल्याच वयाचे आहेत तेही साधू, माझ्याच वयाचे कोणी साधू असले तरी सुद्धा आम्ही त्यांच्या इथे बसताना पूर्ण पटकरावर बसत नाही, ते थोडंसं आपलं त्याच्यावर हात ठेवा वगैरे असं करून, म्हणजे इत्यादी प्रकारे सेवा तिकडून मिळते आहे, मान सन्मान होतो आहे. अधिकरण भज्जो हे पूज्य होय, हे कोणाला वचन आहे, सेवा करणाऱ्याला वचन आहे. आणि जे सेवा घेणाऱ्याला वचन कुठलं सांगितलं देवाने, पूजा पुरस्कार न स्वीकारावे, म्हणजे सेवा देतायत, आपली सेवा आपल्या प्रमाणात यथेच्छ सेवा घ्यायची नाही. ती सेवा घेत असताना मग त्यांचा मान राहील, अपमान होणार नाही, अशा प्रमाणामध्ये ती सेवा स्वीकारायची. आणि म्हणून भाईदेव व्यास म्हणतात, तुमच्या ठिकाणी तुम्ही श्रेष्ठ, त्यांच्या ठिकाणी ते श्रेष्ठ आहेत, पण भेटी काळी दोघांनीही, त्यांनी त्यांना बसायला टाकायचं आणि त्यांनीही पूर्णपणे त्याच्यावर बसायचं नाही, त्याचा सन्मान ठेवत त्या व्यक्तीच्या भावनेचा त्याचा थोडासा स्वीकार आपण करायचा. कधी कधी आपण म्हणतो ठीक आहे तुम्ही म्हणता म्हणून एवढूसं मी घेतो, पण बाकी मला आता नको आहे, पण तुम्ही म्हणता म्हणून नाही एवढूसं मी ते घेतो. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला भेटीच्या विधानामध्ये ते ठेवायचं आहे. एका ठिकाणी असं झालं की ते जेवायला वाढलं त्यांनी त्या साधूंना, आणि ते इतके भाविक होते, ते म्हणतात थोडं तरी तूप घ्या. नाही नाही मी घेणारच नाही, अजिबात नाही, तुम्ही खाता तूप खातो मी, पण मला नको आहे, मला नको आहे, थोडंसं एक थेंब घ्या. नाही एक थेंब सुद्धा नको मला. मग आम्ही म्हटलं एक थेंब तरी या. ते म्हटले नाही 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 म्हणजे नाहीच घ्यायचं. म्हणजे हे असं नाही पाहिजे. भेटीच्या याच्यामध्ये समोरचा व्यक्ती जर का तुमचा परिच्छेदाचा पदार्थ असेल तर मग घेऊच नका. मग तर परिच्छेद समोरच्याचा असेल तर त्याला आग्रह करायचा नाही. परंतु काही पदार्थ असे तुम्ही तुमच्या पद्धतीने आग्रह करा, ते जर नाही स्वीकारत तर अति आग्रह करू नका. त्या साधूंना सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे कुठल्याच पद्धतीने. कधी कधी असं असतं की ती पदार्थ खाण्याची तेव्हा इच्छा नसते, ती मानसिकता नसते, त्यावेळेला त्यांना तो पदार्थ वाढवू नका. आणि जरी त्यांनी तो खाल्ला तर मानसिकतेमध्ये जर का खाण्याचा भाग नसेल तर त्याचा त्रास होऊ शकतो. नेहमीच खाणारा पदार्थ आहे तो, परंतु त्यावेळी मानसिकता नसेल तर मग त्यावेळी त्यांना ते देऊ नका. आणि म्हणून भेटीचे दोही ते व्यापिले, दोघांनाही विधी सांगितलेला आहे. एकालाच विधी नाही, दोघांनाही विधी, असं भाईदेव व्यास म्हणतात.
मग तेही पाय धुतले आणि मग त्यांनी पाय धुतले आणि त्यांनी सुद्धा मग धुवू दिले, कारण भाईदेव व्यासांनीच म्हटल्यानंतर आता काहीच बोलता येत नाही. परशुरामाबासांची भिक्षा ते आता हे असं का घडलं, ते गुरुस्थानी का म्हणाले त्यांना त्याचं उत्तर पुढे येतं. परशुरामबासांची भिक्षा ते अनुबासांच्या आधी, परशुरामबासांनी अनुबासांच्या आधी अनुसरण घेतलेलं आहे. म्हणजे कोण मोठे झाले, परशुरामबास मोठे झाले अनुबासांपेक्षा, परंतु अनुबासांचे धर्मश्रवण ते तयाही आधी, अनुबासांचं बोध जो आहे, ज्ञान जे आहे ते परशुरामबासांच्या आधी अनुबासांना झालेलं आहे. श्रेष्ठ कोण, जो ज्ञानयुक्त व्यक्ती, म्हणजे अनुबास नुसते काही ज्ञानी नाही आहेत, ते ज्ञानी सुद्धा आहेत आणि त्या ज्ञानानुसार आचरण करणारे सुद्धा आहेत, दोन्ही भाग आहेत. ते परशुरामबासांच्या आधी वासनिक झालेले आहेत, ज्ञानश्रवण त्यांचा आधी आहे, बोध त्यांना परशुरामबासांच्या आधी आहे. म्हणून परशुरामबास म्हणतात ते आम्हाला गुरुस्थानी आहेत, माझ्या आधी त्यांनी श्रवण केलेलं आहे. म्हणजे ज्ञानाला तेवढंच महत्व आहे. ज्ञानाशिवाय वैराग्य नाही, ज्ञानाशिवाय भक्ती नाही, ज्ञानाशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय धर्म सुद्धा नाही. ज्ञान हे असणं, ज्ञानियाच्या बाबतीमध्ये कोरडे जे आहेत त्यांच्यासाठी ज्ञान असणं आवश्यकच आहे. प्रेमिया भक्तांचा निर्णय वेगळा आहे, पण इथे ज्ञानाचा जो भाग आहे, मी मगाशी सांगितलं, एखादी व्यक्ती, काही ग्रस्त मंडळी असे बघितलेले आहे, साधूंसारखं त्यांचं टीका शंका प्रयोगावर प्रभुत्व आहे, निर्णयावर प्रभुत्व आहे, विद्वत्ता आहे त्यांच्याकडे ती, आणि त्या प्रकारचं आचरण सुद्धा आहे, तर त्यांना मान्यता ती दिल्याच गेली पाहिजे. कारण देवाचं ज्ञान त्यांच्याकडे आहे, आचरण त्यांच्याकडे आहे, तर त्यांना तो योग्य मान सन्मान जो आहे तो दिल्याच गेला पाहिजे. आणि अनुबासांचे धर्मश्रवण ते तयाही आधी, यांचं जरी अनुसरण आधी असलं तरी त्याचा ताळमेळ बघावा लागतो की ज्ञानयुक्त अनुसरणाला महत्व आहे. अनुसरण म्हणजे नुसतं ज्ञानरहित अनुसरण नाही. असे अनुसरणारे जवळजवळ 30 ते 35 संख्या आहे. विनाज्ञाने अनुसरणारे, वेदेसी अनुसरणारे, भया भेन, ऋणाचेनी भेन, किंवा परंपरा, आमच्या परंपरेत दीक्षा घेणारे असतात म्हणून आम्ही दीक्षा घेतली, किंवा आता मार्गात दिलं म्हणून, किंवा प्रपंचामध्ये अपयश आलं म्हणून आता दीक्षा घ्या. अशी दीक्षा घेणाऱ्यांची संख्या, म्हणजे त्यांचे जे काही ते प्रकार आहेत, असे 30-35 प्रकार आहेत. इथल्या या प्रकारामध्ये कोण महत्वाचा आहे, जो ज्ञानयुक्त आचरणयुक्त जो अनुसरतो तो व्यक्ती अत्यंतिक महत्वाचा व्यक्ती आहे. आणि इत्यादी प्रकारे अज्ञान किंवा वेदेसी जे अनुसरणारे आहेत ते पुढे जाऊन जर का त्यांनी ज्ञान प्राप्त करून आचरण केलं तर ते सुद्धा श्रेष्ठ ठरतील. पण जोपर्यंत ते अज्ञान आहेत, अज्ञान असल्यानंतर आचरणच नाही, मग थोडासा त्याच्यामध्ये संदेह येतो. आणि म्हणून आपण वस्त्र बदल करत असू तर वस्त्र बदलानुसार आपल्याकडे ज्ञान स्तर आणि स्मरण वगैरे इत्यादी गोष्टी आपल्यामध्ये उतरल्या पाहिजेत. आपल्यामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे. फक्त वेशामध्ये आणि नावामध्ये बदल होऊन फरक नाही, विचारांमध्ये आणि आचारामध्ये पण मागच्या वेळापेक्षा आपल्यामध्ये बदल होणं तेवढंच अपेक्षित आहे. आणि म्हणून ते म्हणतात की म्हणून परशुरामबासी अनुबासा ते गुरुस्थान म्हणितले. आणि म्हणून परशुरामबासांनी काय केलंय, अनुबासांना गुरुस्थानी बघितलेलं. जरी ह्यांची दीक्षा आधी झाली आहे परंतु धर्मश्रवण त्यांचा आधी आहे, त्या अनुषंगाने ते श्रेष्ठ आहेत, आचरणाने श्रेष्ठ आहेत. कारण की अनुबास हे ज्ञान झाल्यानंतर वासनिक दशेमध्ये आहेत आणि वासनिक दशेमध्ये राहून, प्रपंचामध्ये राहून अनुसरल्यासारखं आयुष्य जगणं त्याला वासनिक असं म्हणतात बरं का. वासनिकाकडे फक्त त्याला वासनिक म्हणण्याचं कारण एकच आहे की त्याच्या अंगावर प्रापंचिक वस्त्र आहेत, बाकी त्यांचं पूर्ण आचरण जे आहे ते अनुसरल्या व्यक्ती सारखंच आहे जवळपास. फक्त जो त्याग आहे एक, तो त्यागच त्यांच्याकडनं घडलेला नाही काही कारणास्तव, म्हणून ते वासनिक म्हणविला जातात, अनुसरले म्हणविल्या जात नाही. क्रिया मात्र त्यांच्या बहुतांशी तशाच आहेत असं परशुरामबासांनी बघितलेलं असणार आहे. आणि म्हणून त्यांना वाटतं की हे व्यक्ती धर्मश्रवण आधी आहे आणि वासनिक दशेमध्ये उत्तम प्रकारचं आचरण तिथे त्यांना बघायला मिळालेलं आहे त्यांच्या माध्यमातून. आणि म्हणून ते गुरुस्थानी आहेत
अशा प्रकारचं सौजन्य एकमेकांविषयी एकमेकांचं आम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं. महानुभाव पंथाचं जे तत्वज्ञान आहे ते अहंकार वाढवणारं नाही आहे. अहंकार वाढत असेल तर तो आपल्यातला तो दोष आहे. डॉक्टर औषध देतात तर ते म्हणतात ॲसिडिटी आहे का तुम्हाला, म्हणजे त्याच्यामध्ये पित्ताची पण गोळी दिल्या जाते. हा दोष कोणाचा आहे? हा आपला दोष आहे की आपल्यामध्ये तो दोष असल्यामुळे तो उद्भवतो. तशा पद्धतीने आपल्याकडे अहंकार जर का निर्माण होत असेल तर तो आपला दोष आहे. आणि ज्ञान तर आमचं असं आहे की जेवढं ज्ञान होतं ब्रह्मविद्येचं आचरणयुक्त ज्ञान, अहंकार का वाढतो? कारण की आपल्याकडे ज्ञान तर येतं पण त्याचं आचरण घडत नाही. जसं पाणी आपण भरून ठेवलं ते खराब का होतं? कारण की ते उपयोगामध्ये आणलं जात नाही म्हणून. ते उपयोगात जर का आणलं, त्याच्यामध्ये हालचाल जर का राहिली त्या पाण्यामध्ये तर ते पाणी खराब होणार नाही. तशा पद्धतीने आपल्याकडे जे ज्ञान आहे ते उपयोगात आलं पाहिजे, त्याच्या हालचाली झाल्या पाहिजे त्यानुसार, तर मग ते ज्ञानाचा अहंकार येत नाही. आणि जर का ज्ञान झाल्यानंतर जेव्हा तुम्ही आचरण करायला लागता तेव्हा आचरणामध्ये आपल्यातली कमकुवतता काय आहे, आपल्यामध्ये कुठल्या गुणांची कमी आहे, कुठल्या दोषांची भरभराट आहे, आपल्याला आचरण करताना दिसतं बरं का. तुम्ही जर का आटनादिक्रमे निघाले आणि पाय दुखले, 4-8 दिवस झाले तरी पाय दुखतातच आहे, मग कळतं आपला अनधिकार आहे बरं का. भिक्षा आपण मागितली, खाल्ली, परंतु त्याच्याने स्वस्थताच भरत नाही. आपल्याला ते घरचंच आठवतंय, जेवण चांगलं चमचमीत वगैरे. लक्षात येतं आपला अनधिकार आहे. आपण मार्गात राहू शकत नाही, लक्षात येतं आपला अनधिकार आहे. सेवा करायला गेलो, घरी धावपळ करतो आपण भरपूर आणि मार्गातली सेवा करताना लगेच नकोसं होऊन जातं, समजायचं आपला अनधिकार आहे. असा अनधिकार कधी कळतो? जेव्हा तुम्ही ज्ञानानुसार आचरण करायला लागता तेव्हा आपला अनधिकार आपल्याला कळतो. आणि अनधिकार कळला की तो व्यक्ती अहंकारी होऊ शकतच नाही, तो उलट नम्र होईल की बघा सगळ्यांकडनं सगळं घडतंय, माझ्याकडनंच घडत नाहीये काही. अशा प्रकारे आचरण असेल तर ते ज्ञान आपल्यासाठी खूपच उपयोगी ठरत असतं. हेच आपल्याला भेटीच्या विधानामध्ये अनोबास आणि परशुरामबास यांच्या भेटीच्या विधानामध्ये हेच सौजन्य आम्हाला दिसतं की दोघंही विद्वान आहेत आणि दोघंही तेवढेच विनम्र आहेत. दोघंही श्रेष्ठत्व स्वतःचं मानून घ्यायला तयार नाहीयेत. उलट ते म्हणतात नाही हे माझ्यापेक्षा श्रेष्ठ, ते म्हणतात नाही यांचं अनुसरण माझ्या आधी झालं तर हे माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. अशा प्रकारचा हा महानुभावांचा आचार या ठिकाणी या वृद्धाचारातून आपल्याला बघायला मिळतो. आजच्या सत्रामध्ये आपण 17व्या क्रमांकाचा वृद्धाचार जो आहे तो श्रवण आणि चिंतन केलेला आहे. दंडवत